भुसावळात 3 लाख रुपयाच्या बनावट नोटासहित 3 जण बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात। भुसावळ येथे 3 लाख रुपयाच्या बनावट नोटा हस्तांतरण करताना 3 आरोपीस अटक करण्याची घटना बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता घडली आहे। याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव व रावेर येथील आरोपी भुसावळ येथे 3 लाखाच्या बनावट नोटा हस्तांतरण करण्यासाठी आले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या अनुषंगाने भुसावळ पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे पीआय राहुल वाघ, पीएसआय राजू सांगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, निलेश चौधरी, पोलीस शिपाई प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर अढाळे, दिलीप कोल्हे, राहुल वानखेडे, भूषण चौधरी या पथकाने नाहटा कॉलेज परिसरात सापळा रचून सय्यद मुशाईद अली मुमताज अली राहणार उस्मानिया पार्क शिवाजीनगर जळगाव, नदीम खान रहीम खान सुभाष चौक शनी पेठ जळगाव हे दोघे अब्दुल हमीद कागल रसलपूर रोड अब्दुल हमीद चौक रावेर यास नोटा विकताना रंगेहाथ सापडले आहे। आरोपीस मोटरसायकल सहित पकडले आहे। यातील आरोपींवर वरणगाव पोलीस स्टेशन, जळगाव जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, मलकापूर पोलीस स्टेशन, एमआयडीसी जळगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी सुद्धा गुन्हे दाखल आहे। या प्रकरणी वरील 3 आरोपीवर बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ।